मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत या मंदिराचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेतलं, पण इथे यायचं कसं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला, मी तुम्हाला मंदिरापर्यंतचा मार्ग सांगतो. मित्रांनो, तुम्ही नाशिकमधून विंध्यवासिनी देवी मंदिराकडे प्रवास करत असाल तर हा मार्ग तुमच्यासाठी सर्वात सोयीचा ठरेल. हा प्रवास 2 भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्ग अधिक चांगला समजेल. नाशिक ते दिंडोरी जवळपास 28 ते 30 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल. नाशिक शहरातून दिंडोरीकडे जाण्याचा मुख्य मार्ग सापुतारा नाशिक रोड हा आहे. हा प्रवास साधारणपणे 50 ते 55 मिनिटाचा असतो. या रस्त्यावर तुम्हाला हिरवेगार शेत आणि सुंदर निसर्गाची सोबत मिळेल, ज्यामुळे तुमचा प्रवास हा आनंददायक होईल. दिंडोरी ते विंध्यवासिनी देवी मंदिराचा प्रवास जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचा हा प्रवास आहे. एकदा तुम्ही दिंडोरी शहरात पोहोचलात की तुम्हाला शहराच्या बाहेर एका छोट्या टेकडीवर मंदिर दिसेल. शहरातून मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा मुख्य रस्ता उमराळे रोड आहे. हा प्रवास फक्त 8 ते 10 मिनिटाचा आहे. तर आता तुम्हाला या मंदिरापर्यंतचा मार्ग माहीत झाला आहे. जेव्हा कधी तुम्ही नाशिकला याल तेव्हा नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा.